नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सायलीला डिस्चार्ज मिळाला हे ऐकल्यानंतर अर्जुन चक्क सायलीला मिठीच मारतो आणि अर्जुन सायलीची इतकी काळजी घेत असतो की आपल्या हाताने तो स्वतः जेवणसुद्धा सायलीला भरत असतो। कुसुम तर मात्र विचारच करत असते की या अर्जुनमध्ये इतका बदल कसा झाला असेल, कारण तो सायलीची इतकी आपल्या बायकोप्रमाणे काळजी घेतो आणि तो तर एक खूप असा कडक हा वकील होता आणि त्याने तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा सायलीसोबत केले होते। मग या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रूपांतर इतक्या प्रेमात कसे झाले म्हणून कुसुमसुद्धा टेन्शनमध्ये असते। घरी आल्यानंतर सुद्धा कुसुमसमोर तेच सत्य आलेले असते, कारण कुसुम सायलीकडे रूममध्ये येत असते आणि अर्जुन सायलीला त्रास होतो म्हणून सायलीच्या जवळ गेलेला असतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा मात्र सायलीचे तोंड हे अर्जुनच्या आड असते आणि अर्जुन सायली समोर उभा असतो। कुसुमला वाटते की अर्जुन आणि सायली एकमेकांच्या मिठीतच आहेत आणि नक्की काहीतरी किस वगैरे करतात की काय असं कुसुमला वाटते। तर कुसुम ही धक्क्यानेच अर्जुन आणि सायलीकडे बघत असते। कुसुमला बघून सुद्धा अर्जुन आणि सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण कुसुम विचार करत असते की अर्जुन नक्की सायलीच्या प्रेमात पडलाय हे कुसुमने पूर्णपणे ओळखलेले असते। तेव्हा मात्र कुसुम हे सर्व सायलीला सुद्धा सांगणार असते आणि अर्जुन जेव्हा रूमच्या बाहेर जातो तेव्हा कुसुम म्हणत असते की अगं, जेव्हा सायली तू ही बेशुद्ध होती तेव्हा अर्जुनची काय अवस्था झाली होती आणि त्यावेळेस मी अर्जुनवर इतके रागवले होते, कारण मी अर्जुनला जे नाही ते वाटेल तसे आरोप अर्जुनवर केले। मी अर्जुनला धमकावले होते की माझ्या सायलीला जर काही झाले तर मी तुम्हाला सोडणार नाही, पण त्यावेळी अर्जुनने मला खूप छान असे उत्तर दिले। अर्जुन सर इतक्या दिवसातून सुद्धा माझ्यावर रागवला नाही आणि तो म्हटला की आपल्या सायलीला काही होणार नाही आणि गणपती बाप्पाजवळ तो दिवस रात्र बसून होता आणि तुझ्यासाठी प्रार्थना करत होता। त्यानंतर सायली म्हणत असते की अगं, मला ती रक्त देणारी व्यक्ती नेमकं कोण होती त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि माझा जीव कसा वाचला। तेव्हा कुसुम म्हणत असते की अगं, जेव्हा मी तुला भेटण्यासाठी आले होते तेव्हा माझ्या रिक्षासमोर एक बाई आली होती आणि अचानक तिला धक्का लागला आणि तिच्या हाताला थोडेसे असे खरचटले गेले, म्हणून मी तिला ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि घेऊन आल्यानंतर ती बाईसुद्धा, तिला बोलता येत नव्हते पण देवाकडे तुझ्यासाठी खूप प्रार्थना ती करत होती। तेव्हा त्या बाईच्या रूपामध्ये मला तूच दिसली, कारण अगदी सायली तुझ्यासारखीच इतरांसाठी धावून जाणारी, इतरांसाठी देवाकडे प्रार्थना करणारी आणि त्याच बाईने तुला आज रक्त दिले। तेव्हा सायली म्हणत असते की अगं, मला सुद्धा प्रतिमा आत्या तेथे आल्याचा भास झाला होता आणि नक्की त्या प्रतिमा आत्याच असत्याल। मी त्यांना आई म्हटले पण त्या क्षणात अशा अदृश्य झाल्या, मला काहीच समजत नव्हते कारण मी शुद्धीवर येत होते। तेव्हा कुसुम म्हणत असते की अगं, तुमच्या प्रतिमा आत्या म्हणजे नेमकं तो फोटो आहे तुमच्या भिंतीवर त्यांच्या मुलीचा आणि त्यांचा, त्या तुमच्या प्रतिमा आत्या आहे का? आणि मला जी बाई भेटली होती ती सुद्धा ती प्रतिमा आत्यासारखीच एकदम होती, फक्त तिने ड्रेस घातलेला होता आणि तिच्या चेहऱ्याला काहीतरी असे डाग पडलेले होते। तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो आणि कुसुम म्हणत असते की हो अगं, त्याच बाईने तुला रक्त दिले आणि ती केव्हा निघून गेली, माझी तिची भेटसुद्धा झाली नाही, पण देवकृपेने ती तुझ्या जीवासाठी धावून आली होती। सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर पूर्णाई आजी तर खुशच असते, कारण सायली इतक्या मोठ्या संकटातून वाचून घरी आली म्हणून ती देवी आईचे स्वागत करत असते आणि अर्जुन पूर्णाई नेमकं सायलीच्या तोंडावर तिला टोमणे मारण्याचा प्रयत्न करत असते, कारण माझ्या अर्जुनने लग्न केले पण ते सुद्धा नकळत आणि माझ्या इच्छा नसलेल्या मुलीबरोबर, मला तर माझ्या अर्जुनचे लग्न तन्वीबरोबर लावायचे होते। तेव्हा मात्र सायलीला वाईट वाटत असते आणि लगेच अर्जुन हा सर्वांच्या साक्षीने परत सायलीबरोबर लग्न करतो। तेव्हा मात्र कुसुम म्हणत असते की ह्या अर्जुनला नेमकं काय झाले ग सायली, हा असा कसा वागतोस? तेव्हा सायलीला सुद्धा काही कळत नसते। सायली म्हणते की मला अर्जुन सरांचे काहीच समजत नाही। त्यानंतर प्रतिमा ही मंदिरात गेलेली असते आणि सायली, कुसुम, कल्पना सर्वजणी ह्या मंदिरात त्याच क्षणी जाणार असतात। त्यानंतर त्यांना प्रतिमा दिसणार असते आणि सायली आणि प्रतिमाची भेट ही घडणार असते आणि सायली चक्क प्रतिमाला घरी घेऊन येणार असते।
तेव्हा मात्र प्रियाचे डावपेच चालूच असतात। ती साक्षीला फोन करते आणि झालेला सर्व प्रकार सांगते। अगं ती सायली आणि अर्जुन स्वतःच्या प्रेमामध्ये इतके वाहून गेले की त्यांना दुसरे काही सुचत नाही। आणि तो अर्जुन तर नुसता सायलीच्या मागे मागे करत असतो, त्याला फक्त सायली दिसत असते, माझ्याकडे त्याचे थोडे पण लक्ष नाही। तेव्हा साक्षी म्हणत असते की आता ह्या सायलीने जर त्या गुंडाला जर ओळखले तर आपलं काही खरं नाही, त्यामुळे आपल्याला ह्या सायलीला मारण्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागणार। प्रिया म्हणत असते की हो, आणि माझे हे किल्लेदार तर तुम्हाला तिकडे जाऊन सुद्धा देत नाही। तेव्हा पूर्णाईने फोन केलेला असतो आणि प्रिया ही अस्मिता आणि प्रिया हे एकत्र आलेले असतात। तेव्हा मात्र प्रिया आणि अस्मिता ह्या पूर्णाईचे कान भरत असतात आणि पूर्णाईचे कान भरतात तर पूर्णाईही म्हणत असते की मला माझ्या आवडती म्हणजे मनासारखी सुनिया घरात आणायची होती, पण दुसऱ्याच एका मुलीने तो हक्क घेतला आणि माझ्या अर्जुनला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवले। पण आता आणि हे लग्न माझ्या साक्षीने तर झालेलेच नाही, मी माझ्या अर्जुनचे लग्न माझ्या साक्षीनेच लावणार होते। तेव्हा मात्र सायलीला वाईट वाटत असते आणि लगेच अर्जुन हा जे घरातील हवनकुंड आहे तो घेऊन येतो आणि पूर्णाईच्या साक्षीने लग्न लावतो। तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा पूर्ण पाण्यासारखा झालेला असतो आणि झालेला सर्व प्रकार ती साक्षीला सांगत असते की अर्जुनने चक्क सर्वांसमोर त्या सायलीसोबत लग्न केले। तेव्हा आता आपले काही खरे नाही आणि तो अर्जुन आता सायलीच्या जीवावर जे उठले त्याचा नक्की शोध घेईन आणि तो किल्लेदार सुद्धा त्याला मदत करीन असेच मला वाटते। तेव्हा मात्र दिव्याईने खूप मोठासा संकेत पूर्णाईला दिलेला असतो, तरी सुद्धा पूर्णाईच्या लक्षात येत नाही। आणि जेव्हा अर्जुन हा सायलीला सर्व झाल्यानंतर उचलून वर नेत असतो तेव्हा सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघून आणखीन एका सत्याचा उलगडा झालेला असतो आणि त्याच वेळेस प्रियाच्या पायावर असणारे ते तुळशीपत्र तिथे नसते। तर रविराज हा प्रियाला सर्वांसमोर विचारतो की प्रिया, तुझ्या पायावरील तुळशीपत्र कुठं आहे? तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा पाण्यासारखा झालेला असतो आणि आज दिव्याच्या साक्षीने अर्जुननी सायलीचे लग्न तर झालेले असते, पण एका खूप मोठ्या सत्याचा सुद्धा उलगडा झालेला असतो आणि कुसुमने तर तिसऱ्या सत्याचा उलगडा म्हणजे प्रतिमाच्या सत्याचा उलगडा घरी आणलेला असतो। तेव्हा आता प्रतिमा ही लवकरच सायलीला मंदिरामध्ये कशी भेटणार आणि मायलेकीची हृदयस्पर्शी भेट होऊन सायली ही रविराजला आणि प्रतिमाला एकत्र परत कसे आणणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।